अशीच काहीशी शांतता फक्त आमच्या न्यूजरूममध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पसरली जेव्हा संतोष देशमुखांच्या हत्येवेळीचे फोटो समोर आले तेव्हा संपूर्ण राज्य हादरलं। ज्याला ज्याला हृदय आहे तो नक्कीच हे फोटो पाहून रडला देखील असेल। मारेकऱ्यांनी हत्येवेळी केलेलं अमानुष कृत्य आणि त्यावेळेचं त्यांच्या चेहऱ्यावरील राक्षसी हास्य पाहून क्वचितच कुणी असेल की त्यांना या मारेकऱ्यांबद्दल घृणा वाटली नसेल। मारेकऱ्यांचं कृत्य पाहून असं वाटतंय की त्यांना ठेचून मारलं पाहिजे, मात्र नंतर मनात विचार येतो की आपणही तसंच केलं तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय असेल। या सर्व मारेकऱ्यांचा आका म्हणजे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यानं सातत्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती। अखेर त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर आपला राजीनामा दिलाय। श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या का झाली, यापेक्षा ती कशी झाली हाच प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून सर्वांच्या मनात होता। मात्र जेव्हा आरोपपत्रामधून देशमुखांच्या हत्येवेळीचे काही फोटो समोर आले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र निशब्द झालेला आहे। मारेकऱ्यांच्या कृत्यानं प्रत्येकाचं मन हेलावून निघालं। ज्या निकटवर्तीय वाल्मिक कराडवरून सर्वपक्षीय सातत्यानं मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधत होते त्यांनी देखील नैतिकतेच्या मुद्द्यावरून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय आणि यानंतर त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली। तर ट्विटमध्ये नेमकं राजीनाम्यासंदर्भामध्ये ते काय म्हणतात त्यावर एक नजर टाकूया। आपल्या पोस्टमध्ये धनंजय मुंडे लिहितात, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे। काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालं। या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला असून आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे। तसंच न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे। माझ्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी यांना दिलाय। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिलाय। राजीनाम्यानंतरची मुंडेंची ही पोस्ट। खरं तर मुंडेंनी जरी ही पोस्ट करत नैतिकतेच्या मुद्द्यावर जोर दिला असला तरी देखील वारंवार समजावूनही ते राजीनामा देण्यास तयार नव्हते अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। राजीनामा देणार नसल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी लागेल अशी तंबी मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंना दिल्याचं कळतंय। दरम्यान धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याविषयी सविस्तर भूमिका मांडण्यात आली। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तर पत्रक जारी करून पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे। या पत्रकामध्ये पक्षाच्या या पत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे ते देखील आपण पाहूया। पक्षाच्या पत्रकात म्हटलं गेलेलं आहे, आज धनंजय मुंडे यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकतेला धरून आहे। संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही आमची अपेक्षा आहे। धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असं तपासात समोर आलेलं नाही असं पक्षाच्या या पत्रकात म्हटलेलं आहे। मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतलाय। न्यायव्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या कामात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही। न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं पक्ष म्हणतोय। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची काय भूमिका आहे
त्यावर तर आपण एक नजर टाकली. मात्र संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण करतानाचे व्हिडिओ, फोटो यांचा तर आरोपपत्रामध्ये समावेश आहेच. सोबतच फोनवरील संभाषणही या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. यापैकीच एक व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये संतोष देशमुख यांना मारण्याआधी वाल्मिक कराड आणि आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांच्या सोबत बोलतो आणि त्यांना पवनचक्की प्रकल्पाचं काम बंद करण्याचं फरमान सोडतो. ती ऑडिओ क्लिपही आपण ऐकणार. नमस्कार विष्णू भाऊ. हॅलो शिंदे साहेब, बोला ना. अण्णा बोलणार आहेत. हो द्या ना. हॅलो. द्या. हॅलो. नमस्कार अण्णा. अरे ते बंद ठेवा. चालू केलं तर वातावरण गढूळ होईल. बरं अण्णा. ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं, ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत बंद करा. मी मेसेज देतो बरं का अण्णा. अरे मेसेज द्या नाहीतर. बरं अण्णा. ते बंद करा म्हणजे बंद करा. बरं अण्णा. हो अण्णा. झाल्या निवडणुका झाल्या. मी मोकळा झालोय. आता 2 मिनिटात सगळं बंद करा आणि तुम्ही पण तिथून सुटा. हो अण्णा. ते बंद करा सगळं. बाकीचं बंद करून टाका. हो. तुमचं नाटक बंद झालं. बंद करा 2 मिनिटात. हो अण्णा. सांग रे त्या सुदर्शनला फक्त मारामारी करू नको म्हणावं. शिंदे. अण्णा. काम चालू झालं तर याद राख. हो अण्णा. हा झालेला संवाद हा आरोपपत्रामध्ये जसाच्या तसा नमूद करण्यात आलेला आहे. बरं, 23 नोव्हेंबरला राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता आणि त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्याआधी वाल्मिक कराडनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दम भरला होता आणि याच पवनचक्कीच्या प्रकल्पावरून वाद झाला आणि काही गुंडांच्या स्वार्थामुळे संतोष देशमुखांचा नाहक बळी गेला. आणि याच विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे आमदार सुरेश धस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, मराठा नेते जरांगे पाटील, करुणा मुंडेजी देखील असतील आणि त्याचबरोबर आपल्यासोबत अरुण सावंतही असणार आहेत. मात्र सुरुवात अर्थातच या चर्चेमध्ये जे सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे स्वतः आपल्यासोबत धनंजय देशमुख जोडले गेलेले आहेत, जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत. धनंजयजी, आज अखेर या प्रकरणाचा अंत काय इथपर्यंत आपण सगळे येऊन पोहोचलोय. खरं तर ही सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण ज्यावेळेला सगळे पुरावे दिले जातात, सर्व प्रकरण जसेच्या तसं आरोपपत्राच्या माध्यमातून समोर आणलं जातं आणि त्यानंतर देण्यात आलेला राजीनामा जो आहे तो राजीनामा या प्रकरणाचा अंत की याची सुरुवात. धनंजयजी यांना आपण प्रश्न पुन्हा एकदा करणार आहोत कारण आपला आवाज त्यांच्यापर्यंत जात नाहीये. मात्र या आरोपपत्रामध्ये काय नमूद करण्यात आलेलं होतं, पक्षाची बाजू नेमकी काय होती, स्वतः धनंजय मुंडे यांनी काय ट्विट केलेलं होतं, हे सगळं प्रकरण समजावून सांगण्याचा हा एक छोटा प्रयत्न होता. मात्र अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्या प्रकारची शांतता आपल्या कानामध्ये होती, हीच शांतता, हीच सुन्न मनस्थिती जी आहे ती प्रत्येकाच्या मनामध्ये असल्याचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपण अंजलीजी दमानिया यांच्याकडे जाणार आहोत. सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि त्यांनी आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा नेटानं पाठपुरावा केलेला होता. अंजलीजी, धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेतून, हे तुम्हाला पटतंय का? नैतिकतेच्या भाषा करतोय आपण. त्यांची स्पष्ट शब्दात म्हणजे हकलपट्टी करण्यात आली आहे. बरं. आणि त्यांना फक्त ते सगळे ते त्यांना दाखवायचं एकदा मी अनेक वेळा बघतो आणि अचानक यांची नैतिकता ओसांडून व्हायला लागते आणि ते दाखवण्याचा सगळा प्रयत्न करतायत. पण मला आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये की नैतिकता तर बिलकुलच नाही, दूर पर्यंत नाही. आणि मग त्यांनी दुसरं असंही लिहिलंय की त्यांना बेल्स पॅल्सी झालंय आणि डॉक्टरनी आराम करायचा सल्ला दिलाय म्हणून त्यांनी असं केलंय. तर ते जे काल तिकडे छानपैकी फिरत अधिवेशनात सगळ्यांच्या भेटी होते, काय होतं मग? डॉक्टरांनी जर आराम करायचा सल्ला दिला होता तर आराम करायचा होता ना, तिथे येण्याची काय गरज होती? तर आता त्यांना कुठेही जागा नाहीये तोंड दाखवायला आणि म्हणूनच त्यांनी हा राजीनामा दिला, याच्यात काही शंका नाहीये. पण सकाळी मला तर अक्षरशः म्हणजे मी इतकी चिडले होते ना, या सगळ्या सिस्टमवर चिडले होते, की मला असं वाटतंय की एखाद्या सामान्य माणसाने करायचं काय? की एक मोठा नेता, त्याचे मोठे
सहकारी वाल्मी कराड सारखे येणार आणि आपल्याला चिरडून जाणार. आपण पोलिसात गेलो, पोलीस दखल घेणार नाही, एफ-आय-आर रजिस्टर करणार नाही. कोर्टात गेलो तर वर्षानुवर्ष निघून जातात. तर सामान्य लोकांनी आता जगायचं कसं? हा मोठा प्रश्न सगळ्यांपुढे आलाय. आणि हे आपण काहीच बदलू शकत नाहीये चित्र. कारण हा हा राजकारणात आता गुन्हेगारी प्रकरण इतकं झालंय, इतकं हा मोठ्या प्रमाणावर झालंय, की जिथे बघावं तिथे अशाच घटना घडताना दिसतात. बरोबर. कारण विशालजी आत्ताच 4 दिवसापूर्वी जालन्याला पण अशीच घटना घडली. ठाकरे हा हा कोणतरी पदाधिकारी होता, त्यांनी तसंच केलं. तर हे बघून ना चीड येते आपल्यासारख्यांच्या मनात. बरोबर आहे अंजलीताई, तुम्हाला चिडचिड होणं हे साहजिक आहे. मात्र ज्या कुटुंबावरती ही सगळं आपबीती झालेली होती, ज्यांच्या बाबतीत घडलं, ते स्वतः धनंजयजी देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत. धनंजय देशमुखजी, आपल्याला खरं तर हा प्रश्न आहे की आज दिवसभरातल्या नाट्यमय घडामोडी तुम्ही पाहिलेल्या असतील. चार्जशीट पाहून झालं, फोटो पाहून झाले, मन सुन्न करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांसमोर आल्या. मात्र लढाईतपर्यंत थांबत नाही आहे, लढाई पुढे जाणार आहे. कारण एका बाजूला आपण सगळ्यांनी मिळून केलेल्या पाठपुराव्यानंतर का होईना राजीनामा देण्यात आलेला आहे. मात्र राजीनामा देताना नैतिकतेच्या गप्पा मारणारे कुठेतरी ही जबाबदारी घेण्यासाठी तयार नाही आहे. आपल्या आरोग्याचं कारण पुढे केलं जातं, हे तुम्हाला मान्य आहे का धनंजयजी? धनंजयजी, माझा आवाज येतोय? हा प्रश्न आपल्यासाठी आहे. बरं, आपण धनंजय देशमुखांकडे पुन्हा एकदा जाऊयात. अंजलीताई, मी आपल्याकडे येतो. अंजलीताई, धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी तुम्ही केली, इतरांनी लावून धरलेली आहे. तसं मात्र प्रत्यक्षात घडेल का? होणार नाहीये, म्हणूनच ते लावायला पाहिजे. हा. कारण आत्ताच्या घटनेला ती जी संवादाची बैठक जी सातपुडा बंगल्यावर झाली होती, हा. त्याचा एक प्रकार शब्दाचा उल्लेख सुद्धा चार्जशीट मध्ये नाही. बर. त्या प्रत्येक अवादाच्या कर्मचाऱ्याला कदाचित ताकीद देऊन ठेवण्यात आली आहे की 28/5 चा जो एक एफ-आय-आर झाला होता, जो अपहरणाचा एफ-आय-आर होता, त्यानंतर देयर इज नथिंग इन द चार्जशीट. अगदी 28 ऑगस्ट पर्यंत काही नाही. त्यानंतर त्याच्यात पण एकच ओळ लिहिली आहे ऑगस्ट मधली. त्यानंतर डायरेक्ट 29 नोव्हेंबरची जी त्यांनी खंडणी मागितल्याचा जो फोन आहे त्याचाच उल्लेख आहे. मध्ये अधेमध्ये कुठेही सातपुड्यात बैठक झाली होती की खंडणीचा व्यवहार झाला होता की व्यवहार नक्की झाला होता, याचा काहीही उल्लेख नाहीये. म्हणजे त्यांनी असं दिलंय की डायरेक्टली जगमित्र शुगर्स मध्ये एक बैठक झाली होती, ती वाल्मी कराड बरोबर झाली होती आणि तिथे खंडणी मागितली गेली होती असं दाखवण्याचा जो प्रयत्न झालाय. आणि तिथे हे मागचा सगळा जो प्रकार आहे, जी जून महिन्यातली सातपुड्यातली बैठक होती, त्याचा कुठेही उल्लेख नाहीये आताच्या घटनेत. दुसरं म्हणजे आत्ताच्या घटनेला वाल्मी कराडचा रोल फार अगदी जसं म्हणतो ना चार्जशीट मध्ये मोजून मापून टाकल्यासारखा टाकला होता. हा हा कारण त्याच्यात फक्त जी पहिली ओळ आहे 7 तारखेचा जो उल्लेख आहे, की त्याच्यात दोन दोन ठिकाणी वाल्मी कराड बद्दल आहे. एक म्हणजे त्याचे झालेलं संभाषण सगळं, हा हा आणि जे त्यांचं आणि त्या सुनील शिंदेचं जे झालेलं संभाषण होतं बरं. फोनवरचं, ते आहे. आणि 7 तारखेला वाल्मी कराडनी सुदर्शन घुलेला फोन केला आणि त्यांनी असं म्हटलंय की बाबा आपल्या आड कोणी आलं तर आपल्याला खंडणी सगळीकडनं मिळणं बंद होईल, बरं. म्हणून आपल्या आड जो येईल त्याला आडवा करा. आणि कुणालाही मग तो कोणी असो त्याला आडवा करा. आणि याच्यासाठी तू विष्णू चाटेला भेट. याचा अर्थ उद्या उठून कोणी म्हणेल की मी तर त्यांना आडवा करा म्हणजे 2-3 चापट्या घाला किंवा थोडंसं ठोकून काढा असं म्हटलं होतं. मी ठार मारा असं कुठे म्हटलं? या मुद्द्यावर त्यांना बाहेर पडण्याची मुभा ठेवली आहे. आणि म्हणूनच माझा आक्षेप पहिला हा याच्यावर आहे. दुसरा आक्षेप असा आहे की त्याच्यात पान नंबर 35 वर, 35 आणि 36 वर त्यांनी असं लिहिलंय की सुदर्शन घुळे हे या टोळीचे प्रमुख आहेत. आणि त्याच्या पुढच्या जी चार्ट लावलंय त्याच्यात पहिलं नाव सुदर्शन घुळेचं आहे आणि शेवटचं नाव 8व्या नंबरचं नाव हे वाल्मी कराडचं आहे. म्हणजे कुठे ना कुठे यांना पळवाटा ठेवल्याचं मला स्पष्टपणे दिसतंय. पण जर त्यांचं मी जेव्हा चौकशी केली तेव्हा मला असं सांगण्यात आलं की नाही, हे मकोका लागण्याआधीचं चित्र होतं. मकोका लागल्यानंतर वाल्मी कराड यांना सूत्रधार बनवलेलं आहे. पण आताच्या घटनेला मी जेवढं बघतेय तेवढं मला तिथे दिसत नाहीये.
आणि जास्तीत जास्त जी त्यांना शिक्षा होऊ शकते हां, हां. आत्ताच्या घटकेला ती फक्त 7 वर्ष आहे. त्यामुळे आपण जे म्हणतोय ना, की रेअरेस्ट ऑफ रेअर केस करून बरोबर. त्या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे. ती फाशीच झाली पाहिजे. यासाठी आपल्या सगळ्यांना बरं, लढायला फाशी झाली पाहिजे अशी मागणी तुम्ही यावेळेला करताय, सह आरोपी करा असं देखील तुमचं म्हणणं आहे. करुणाजी मुंडे आहेत आपल्याबरोबर या प्रकरणात बोलण्यासाठी. करुणा मुंडेजी, आपण 2 दिवसांपूर्वी आमच्याशी बोलताना, त्याचबरोबर क्रॉस फायर या विशेष कार्यक्रमात आल्यानंतर तुम्ही अनेक वेळेला केलेले जे दावे होते, जे टायमिंग होतं, ते तसंच घडत गेल्याचं पाहायला मिळालं. जे भविष्य तुम्ही वर्तवलेलं होतं ते आज घडताना दिसतंय. अखेर राजीनामा घेण्यात आलेला आहे. ज्या नैतिकतेच्या आधारावरती हा राजीनामा घेतला असं म्हटलं जातं, ती नैतिकता धनंजय मुंडेंच्या बाबतीत तुम्ही किती जवळून पाहिली, करुणाजी? नैतिकता मी बोलते की जैसे नैतिकता जरी त्यांच्यामध्ये होती, हं. तो मी आज लोकांच्या समोर नाही होती. बरं. आणि जसे की 9 तारखेला संतोष देशमुख हत्या प्रकरण झालेलं आहे. हं. पण तुम्ही माझी Facebook पोस्ट बघा आजची. हं. त्याच्यामध्ये एक निवेदन टाकलेलं आहे मी हो. 27/11/2024 रोजी. हं. ज्यावेळे मला सूत्राकडून अशी माहिती मिळाली हां. की धनंजय मुंडेला मंत्रिपद देण्यात आलेला आहे आणि त्यांची शपथविधी होणार आहे. त्या दिवशीही मी राज्यपालकडून आणि जे राहुल नार्वेकर जी आहे त्यांच्याकडून इलेक्शन कमिशनमध्ये जाऊन मी निवेदन दिलेलं आहे की काहीतरी करा आणि हे असे घाणेरड्या व्यक्तीची तुम्ही ते जे शपथविधी आहे थांबवा तुम्ही. ते मी निवेदन त्या दिवशी दिलेलं आहे. आणि त्यानंतर ते निवेदन दिल्यानंतर 9 तारखेला हे हत्या झालेली आहे. आणि त्यानंतर मी परत मागणी केलेली आहे. 11 तारखेला मी आपले Instagramवरती लाईव्ह जाऊन मी बरोबर आहे. असं पहिल्यांदा मी नाव घेतलेलं आहे की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे जे आहे हं. ते खूप क्रूर लोक आहे. जे मी जवळून पाहिलेलं आहे. गेले 3 वर्ष मी स्वतः ह्यांची क्रूरता सहन करत आहे. हं. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी मला पहिल्यांदा परली पोलीस स्टेशनमध्ये टाकलं गेला हो, होता हो. आणि जेलमध्ये ठेवला गेला होता. त्यावेळे पोलीस लोकांना कॉल करून माझी काहीही चूक नसताना हं. पोलीस लोकांनी माझ्यासोबत मारहाण केली होती पोलीस लॉकअपमध्ये. स्टेशनमध्ये. पोलीस स्टेशनमध्ये राईट. हं. पोलीस स्टेशनमध्ये 1 रात्रीसाठी मी लॉकअपमध्ये होती त्या दिवशी. हां. आणि त्यावेळे पण कॅमेरे क्लोज करून माझ्यासोबत पोलीस लोकांनी मारहाण केली होती. हं. जे भास्कर केंद्रे आहे ना हां. त्यांनी. आणि मतलब इतकी घाणेरडी हे लोकांची सवय आहे. हं. तरी पण मी बाहेर आल्यानंतर मी गप्प राहिली की कुठेतरी हे लोकांमध्ये इन्सानियत येतील, नैतिकता येतील हां. माझ्या असे शांतपणा बघून. पण त्यांच्यामध्ये नैतिकता आली नाही. परत मला एकदा 45 दिवस येरवड्यामध्ये ठेवला गेला. हां. नंतर मला माझ्यासोबत कलेक्टर ऑफिसमध्ये मारहाण केली. ज्यावेळी मी बीडमध्ये राहण्यासाठी गेली 1 दिवसामध्ये 8 FIR माझ्यावरती झाली. बरं. आणि असे लोकांकडून आपण नैतिकताची जरी गोष्ट करताय तर ही आपली चुकी आहे. मला असं बरं, वाटते. नैतिकतेची अपेक्षा आणि ठेवू हे नये असं करुणाजी तुम्ही म्हणताय. स्वतः यावेळेला हां. धनंजय देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मी त्यांच्याकडे जाईन. हं. धनंजय देशमुख जी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की या प्रकरणामध्ये शेवट झाला असं अनेकांना वाटत असलं तरी देखील दुसरीकडे हा शेवट नव्हे, ही तर सुरुवात म्हणायला हवी. ज्या प्रकारचं चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे, त्यानंतर देण्यात आलेला राजीनामा आणि राजीनाम्यावरती चढवण्यात आलेला मुलामा, तोही नैतिकतेचा, तो तुम्हाला पटणारा आहे का? लढा कुठपर्यंत तुम्ही देणार आहात, धनंजय देशमुख? तुम्ही अगदी बरोबर बोललात. खऱ्या अर्थानं हा लढा चालू झालेला आहे. आणि ज्या काही आज घडामोडी घडल्या, ज्या कालपासून काही महाराष्ट्रानं गोष्टी बघितल्या, असे काही लोक आहेत की या गोष्टींना सुद्धा ते समर्थन देतात. योगेश, धनंजयजी, आपण देखील ते थोडीशी समर्थन मदत देत घेऊ आहेत. शकता आणि आणि तुमची जी चुकीला फ्रेम आहे ती जर चुकीला सरळ चूक केली म्हणत नाहीत. तर महाराष्ट्र तुम्हाला व्यवस्थितरित्या पाहू शकेल. तुम्ही टेक्निकल हेल्प त्या ठिकाणाहून घेऊ शकता. जर मोबाईल रोटेट ठीक. केला तर आपलं बोलणं सुसह्य होऊ शकतं. रोटेट कर. एक मिनिट. हो हो कॉल आला होता म्हणून. हो. हा, ठीक आहे. ठीक आहे. धनंजयजी, आपण बोलू शकता प्लीज.
हा. जे तुम्ही बोललात की ही सुरुवात आहे, खरंच ही सुरुवात आहे आणि याचा शेवट असा होणार आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी आमची न्यायाची भूमिका आहे. बरोबर आम्ही आहे. बाकीचं याच्या अगोदर काही मागितलं पण नाही. हम्म, हम्म, पण मला हे सांगायचंय, हे सगळे आरोपी या सगळ्यांच्या ओळखीचे आहेत. हा. हे आणि ह्यांच्यात चुकतंय कुठं की आपण ठेस लागली तर व्यवस्थित चालतो पुढं, की पायाला ठेस लागली. पण हे काय करतात, आरोपीला समर्थन देतात, त्यांना ते बरोबर आहे म्हणतात. एकदम ह्यांचे वय बघा 25-30 वर्षाच्या आतले आहेत हे सगळे. ह्यांना मॅच्युरिटी व्यवस्थित नाहीये. पण मॅच्युरिटी देण्याचं काम कुणाचं असतंय, जे त्याच्या पाठीमागं उभा असतात लोक. सर ते फोटो बघून मला खूप त्रास होतोय. आपल्याला तर ह्या सगळ्यांनाच हा त्रास लोकांना झालाय धनंजयजी. ह्या लोकांना की थोडी सुद्धा मॅच्युरिटी नाही आणि जे वरून आदेश येईल ते लोक हे खाली करतात. मारताना त्याचा किती कवळा जीव आहे, त्याचं शरीर किती आहे, हे ह्या लोकांनी विचार केला गेला नाही. आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने जी हत्या केली त्याला महाराष्ट्र पण माफ करणार नाही, न्यायालय पण माफ करणार नाही आणि त्याला माफी देणारं कोणी असेल तर ते त्याच्यापेक्षा जास्त सैतानी असेल. बरोबर आहे. मात्र आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेणं होतं, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी देखील दखल घेणं अत्यंत आवश्यक होतं. मात्र ज्या प्रकारची उत्तरं आज तुम्हाला मिळालेली आहेत, देशमुख कुटुंब त्यावरती समाधानी आहे का? आम्ही समाधानी नाही आहे त्याच्यावर. या 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जे आम्हाला संघर्ष करावा लागला, पुढं पण करावं लागणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या काही सांगू शकत नाहीत आम्ही गोष्टी, त्या कागदोपत्री आम्ही दिलेल्या आहेत जिथल्या तिथं. बरं. यांनी या सगळ्या लोकांनी अप्रत्यक्षरित्या सगळ्या गोष्टी साम दाम दंड भेद वापरण्याचा प्रयत्न केला. आम्हाला कसं भीती वाटेल, आम्हाला कसं याच्यातून म्हणजे त्यांच्या डोक्यात काय असेल आम्हाला माहित नाही. पण आमची एकच लढाई होती न्यायाची, आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत, ती जिंकणार आहोत. परंतु यांची वर्तणूक आहे ना, ती खऱ्याला खरं आणि चुकीला चूक म्हणण्याची नाही, याचा खूप खेद वाटतो जास्त. बरोबर आहे. बरं धनंजयजी, तुम्ही आणि संतोषजी हे नातं असं राम लक्ष्मणासारखं होतं. जर गावामध्ये काही काम करायचं असेल, कुणाचं काम समोर न्यायचं असेल तर तुम्ही सातत्यानं सोबत होतात. मात्र त्या दिवशी जर तुम्ही त्यांच्या सोबत असतात तर अनर्थ टळला असता, असं नाही का वाटत? नाही, हा ऐका ना सर, 3:11 मला फोन आला त्याचा की मी भवानी चौकात आहे आणि मी ज्या ठिकाणी होतो ते 1 किलोमीटरचं अंतर असेल. बरोबर. तो माझ्या समोरून गेलेला आहे, मी त्याला लक्ष नाही दिलं. मी एका शोरूम मध्ये होतो, आमच्या जे बटेदार आहेत माझे मुंडे, त्यांना गाडी घेण्यासाठी ते आले होते. तर त्याला म्हणलं देखील मी की मसाजोगला जाताना मला कॉल करून जा. पण दुर्दैव असं की त्यांनी मला कॉल न करता निघून गेला. आणि जो शिवराज देशमुख आहे त्याचा मला डायरेक्ट फोन आला की ह्याला संतोष अण्णाला उचललंय, किडनॅप केलंय. मग मी तसंच पोलीस स्टेशनला गेलो. जर मला त्यांनी कॉल केला असता तर ही गोष्ट 100% टळली असती. कारण आम्ही 24 तास गावात काम करताना एकमेकांच्या संपर्कात असतो. आमचे कॉल रेकॉर्ड बघितले तर सगळ्यात जास्त कॉल आमचे एकमेकांना असायचे. बरोबर आहे. पण काल ज्या प्रकारचे फोटोज समोर आले, आज चार्जशीटमधले आणखी काही पेपर्स समोर आलेले आहे, ज्यामध्ये जे संभाषण झालेलं होतं, जे आपण आपल्या प्रेक्षकांना देखील आत्ताच ऐकवलं आहे, त्यांना दाखवलं देखील आहे, हे संभाषण इतके सगळे पुरावे असताना देखील झालेली दिरंगाई, याविषयी काय वाटतं? मगाशी अंजली दमानिया जी बोलत होते, तुमच्यापर्यंत आवाज आला नसेल त्यांचा. मात्र अंजली दमानियांचं म्हणणं आहे की चार्जशीटमध्ये अजूनही अनेक लूप होल्स असल्याचा आरोप त्या करतायत. धनंजयजी, नक्कीच मी यावर बोलेन की सगळे हे खून आहे ना, खून कोणी केलाय? पोलीस यंत्रणेनं. पोलीस यंत्रणेमध्ये सगळे नाहीत. बरं. ज्यांचे हात काळे झाले ते लोक, तुम्ही ते लोक बघितलेले. काही एलसीबीचे लोक त्या दिवशी मला म्हणत होते की साधी एमसी करा, म्हणजे ह्यांना माहित होतं माझ्या भावाला कुठं नेलंय, कुठं मारायलेत, सगळं माहित होतं. पण ह्यांनी कधी असं नाही म्हणले की चला पटकन तिथं जा, आमचं पण ऐकणं झालेत. हे सगळे कॉन्टॅक्ट मध्ये होते. त्या दिवशीचे कॉल रेकॉर्ड काढले, आम्ही काढणार आहे. तर हे सगळं ह्यांचं संभाषण झालेलं फोनवरचं हे समोर येणार आहे लोकांच्या की हे काय बोलले, ह्यांचं कसं संगनमत होतं. हा पूर्वनियोजित कट होता. 6 तारखेला जर अॅट्रॉसिटी घेतली असती तर ही गोष्ट घडली नसती. पण अॅट्रॉसिटी न घेण्याचं कारण पण हे ह्याच्यातले मुख्य आरोपी आहेत 1 नंबरचे. त्यांनी फोन करून सांगितलं की कुठल्याही प्रकारचा तिथं केस घ्यायची नाही. बरोबर. जी की भावाची हत्या झाल्यावर घेतली, मग ती केस नसती तर 12 तारखेला पण या लोकांनी घेतली नसती ना. बरोबर आहे. ते ऍक्च्युअली परिस्थिती होती, पण ह्यांनी घेतली नाही. इतकं विदारक चित्र या केज पोलिटिशियन मध्ये होतं. बरोबर आहे. धनंजयजी, काल
आपल्याशी बोलत असताना अनेक वेळा तुम्ही इमोशनल झालात, सगळ्या गोष्टी झाल्या. मात्र आम्हाला तुम्हाला रडताना नाही तर आम्हाला लढताना तुम्हाला पाहायचं आणि महाराष्ट्रालाही ते दाखवायचं आहे. मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच, मात्र भाजपचे आमदार सुरेश धसही आपल्यासोबत आहेत. सुरेश धस जी आपण लोकशाहीच्या क्रॉस फायरमध्ये आलेला होतात. सगळ्यात आधी अमानुष अत्याचार झालेला आहे त्याची वाचा तुम्ही फोडलेली होती. आता तर फोटो पाहिल्यावरती महाराष्ट्र अक्षरशः हळहळलाय आणि आता तर सुन्न शांतता सर्वत्र पसरलेली आहे. नाही, 100% खरं आहे ना. हे फोटो तुम्ही काल पाहिल्यापासून महाराष्ट्राच्या मनामध्ये एक क्षोभ निर्माण झाला, एक असंतोष निर्माण झाला. आणि मला वाटतं जेवढ्या लोकांना बाय हार्ट त्यांनी ते फोटो पाहिले त्या सगळ्यांच्या म्हणजे डोळ्याच्या कडा ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक पाणवलेल्या आहेत. आणि ह्या माझ्या विशालजी अगोदरच पाणवलेल्या होत्या, कारण मी 12 डिसेंबरला जे तिथं गेलो होतो तिथली माहिती घेतली होती, नंतर CS कडनं माहिती घेतली होती आणि मी एक अंदाज बांधला होता की हे असं हे घडलं असेल, अशा पद्धतीने मारला असेल, इतक्या बेरहमीने मारला. आणि हे सांगितलं होतं तिथल्या लोकांनी. आणि 16/12चं मला वाटतं माझं भाषण तुम्ही ऐकलं असेल. 16/12च्या भाषणामध्ये हे सगळे मुद्दे आहेत जे काल फोटो महाराष्ट्र बघतोय. हे सगळेच्या सगळे मुद्दे मी 16/12च्या याच्यामध्ये मांडलेले आहेत की त्याला हे जल्लाद, राक्षस, अजून दरिंदे, अजून काय शब्द वापरावेत, यांना शब्द सुद्धा अपुरे पडतायत. इतके भयानक स्वरूपामध्ये यांनी संतोष देशमुखांना मारहाण केली, संतोष देशमुखचा जीव घेतला. अरे जीव घेताना मी सभागृहात सुद्धा म्हणलो होतो, तुम्हाला जीवच घ्यायचा होता तर गाडी खाली घालायचा, नाही तर एखादी गोळी मारायची, लगेच संपवायचा. त्याची विटंबना त्याला त्रास देऊन इतक्या यातना, इतक्या मरण यातना. मला वाटतं प्रत्येक ठोक्याच्या वेळेस त्याला त्याचं मरण दिसत असेल. इतक्या चुकीच्या आणि वाईट पद्धतीने संतोषला ह्या लोकांनी मारलं. हे 16/12च्या भाषणामध्ये माझं आलं होतं. आणि काल ज्यावेळेस SITने आता चार्जशीट दाखल केलं, त्यातले 8 फोटो बाहेर आले. त्या 8 फोटोमध्ये हे सगळं वर्णन त्या ठिकाणी दिसतंय. अक्षरशः मी म्हणलं होतं त्यावेळेस, पाणी मागितलं तर पाणी नाही दिलं, दुसरं काहीतरी दिलं. तर त्याचा सुद्धा फोटो मला वाटतं तुमच्याकडे आला असेल. नक्कीच आहे. आणि स्वतः मनोज जरांगे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि मनोजजी, मी आपल्याकडे येईल. अहो, देशमुख कुटुंबियांच्या बाबतीत जे झालं त्याचे तुम्ही साक्षीदार होतात. आज धनंजय देशमुख देखील आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहे. मात्र सकाळी ज्यावेळेला तुमची आणि त्यांची भेट झाली त्यावेळेला नेमक्या तुमच्या भावना काय होत्या? खूप वाईट वाटत होतं दादा, की पूर्ण अंगात अशी आग होत होती की ते फोटो व्हायरल झाले आणि कुटुंब प्रचंड प्रेशर मध्ये होतं, कुटुंब टेन्शन मध्ये होतं. देशमुख रात्रभर झोप नाही आली. शेवटी म्हणलं आपण पाठ जावं आणि सकाळी 6ला भेट घेऊ म्हणून संभाजीनगरच्या दवाखान्यातून आम्ही पाठ 4 वाजताच निघालो आणि तिथे गेलो. त्यांना धीर देणं दादासाहेब लय गरजेचं. खूप खचले होते ते, दहशती खाली होते, संकटात होते, म्हणून त्यांना भेटलो, धीर दिला. आम्ही सोबत आहे, सगळा राज्य तुमच्या सोबत आहे, सगळा समाज सोबत आहे, असे त्यांना थोडा धीर दिला आणि आलो. ते खूपच मनाला लागून घेतलेलं होतं, त्यांच्या खूप जिव्हारी लागलेलं होते त्या फोटो बघितल्याच्या नंतर. त्यामुळे जाणं खूप गरजेचं होतं, म्हणून पाठात जाऊन त्यांना धीर दिला. बरोबर आहे. मात्र खंबीरपणे तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलेला आहात. अवघा महाराष्ट्र हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे. मात्र मनोजजी, देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल झालं, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. आता हे प्रकरण थांबणार की आता या प्रकरणाला सुरुवात झालेली आहे असं तुम्हाला देखील वाटतंय? नाही, हे मला तर सगळं गोलमाल दिसतंय ते. कारण चार्जशीटच्या अगोदर राजीनामा असणं गरजेचं होतं. बरं. परंतु आता चार्जशीट झालं, सगळं झालं, मग राजीनामा दिला, यातला एक भाग. आणि दुसरं असं की त्याला शेवटी लात मारून काढायला लागलं. ते मनाने गेलेलं नाहीये, सरकारने त्याला लात मारून काढलंय. कारण ते जातच नव्हतं त्या जागेवर. कारण पदासाठी, पैशासाठी खूप हापापलेले आहेत. त्याला खून करणं, पैसे कमवणं, या 2-3 गोष्टीसाठी ते काम करतं. त्याला जात नाही, पात नाही, धर्म नाही, काय नाही. एक वेगळी टोळी आणि त्याचं ते एक वेगळाच आहे सगळं. आयुष्यच वेगळं आहे ते. बरोबर. सगळं वेगळं, देव वेगळा, विचार वेगळे, नेता वेगळा, असं नाही का. एखाद्या पाकिस्तानच्या कोपऱ्यात एखादं बीट असतं तसं हे सगळं वेगळंच.
सगळे उलट्या खोपडीचे वागणारे, असं उद्धटपणाने वागायचं. हे त्यांना बहुला आता. कारण काय झालं, आता अर्धी टोळी तर जेलात गेली, राहिलेली पण जाणार आहे आता. हे लंका डुबिणार आहेत पाण्यात, हे असले उद्धटपणानं वागून बरं, लंका मालवडेपणानं डुबवणार वागणं हे बेतणार आहे त्यांच्या चांगल्या लोकांवर. असं तुमचं म्हणणं आहे. मात्र करुणाजी मुंडे, मी आपल्याकडे येईल. करुणाजी, आपण नैतिकतेवरती गप्पाच मारू नये, जसा तुम्ही मघाशी मुद्दा उपस्थित केला, कारण नैतिकता आणि त्यांचा काही संबंध नसल्याचं आपण स्पष्टपणे म्हणालेलं होतात. मात्र करुणाजी, मला आपल्याला विचारायचं आहे की एका बाजूला धनंजयजी देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय सातत्यानं ज्या प्रकारचा पाठपुरावा करताना दिसून येत आहेत, कुठल्या प्रकारची शिक्षा या संदर्भातल्या आरोपींना द्यायला हवी याचं अपील तुम्हाला करावं असं वाटतं, महाराष्ट्रातल्या जनतेला सांगावं असं वाटतं? करुणाजी. मला असं वाटतं, जसे की वाल्मिकरांनी ज्या वेळी सरेंडर केला होता, त्यावेळी त्यांनी स्वतः सांगितला होता आणि धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितलेला आहे की ज्या लोक दोषी असेल त्यांना फाशीची सजा द्यायला पाहिजे. तो माझं असं म्हणणं आहे की त्यांची मागणी पूर्ण करा. आणि जे आमची मागणी आहे, जे महाराष्ट्राची जनताची, स्पेशली माझी जे मागणी आहे, जे सगळे फोटो बघितलेले आहे त्याच्यामध्ये मला सगळ्यांचे जे घाणेरडा फोटो आहे, मतलब हृदय विकारक जे फोटो मला वाटलेला आहे, ते आहे जे तोंडावरती लघवी करताना. तो माझी अशी मागणी आहे की हे सगळे आरोपींना लोकांचे समोर उभे करून त्यांचे तोंडावरती लघवी करायला पूर्ण महाराष्ट्राला, मला असं वाटते, बघायचं आहे. नक्कीच असं जनभावना, मला अपेक्षित आहे न्याय. बरं, जनभावना तुम्ही याला बोलून दाखवताना दिसता आणि किती तीव्रता आहे हे देखील आपल्या बोलण्यातून कळत आहे. धनंजयजी, मी आपल्याकडे येईल. धनंजयजी, आजपर्यंत लागलेला निकाल आणि निकालानंतरची पुढची लढाई लढण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे तयार आहात? शिक्षेसंदर्भातलं जे आपलं बोलणं सुरू आहे, शिक्षा कुठल्या स्वरूपाची असायला हवी, कुणाकुणाला शिक्षा देणं अपेक्षित आहे, आणि शिक्षा जर तशी नाही दिली गेली तर मात्र पुढचं पाऊल तुमचं काय असेल? शिक्षा कुणाकुणाला दिली पाहिजे? ज्यांनी हे सगळं करायला लावलंय, ज्यांनी केलंय, त्यांनी त्याच्यापेक्षा ज्यांनी करायला लावलंय ते सगळ्यात एक नंबरचे गुन्हेगार जे आता आहेत. आणि ह्यांनी ज्यांच्या भरोश्यावर केलंय, यांनी हे कृत्य करताना कुणाला तरी पाठीराखं म्हणून ठेवलेलं आहे, तिथपर्यंत म्हणजे सुरुवातीचा आरोपी ते शेवटचा आरोपी, इथपर्यंत नियती सगळ्याला सजा देणार आहे. आपण बघणार आहोत. येणारा काळ आपला बघण्यासाठीचाच असेल आणि न्यायाच्या भूमिकेमध्ये हे होणार आहे. कारण का, पापाचा घडा भरला की 100वावं पाप झालं की घडा पालता होत असतो. यांचा घडा पालता झालाय. अनेक गोरगरीब लोकांना, अनेक प्रकारच्या म्हणजे पीडित लोकांना यांनी छळलंय, यांनी मारलंय, यांनी खून केलेत, यांनी हाफ मर्डर केलेत. तर ह्या लोकांना सजा होणार. आणि हे दरिंदे चुकून जमिनीवर जन्मलेत, त्यांना जमिनीवर जागा देणं खरं तर ह्या म्हणजे हे माणसाच्या कुठल्याही प्रकारच्या ह्यांच्यामध्ये कुठलेच गुण नाहीत, सगळे अवगुण आहेत. खूप दरिंदे लोक आहेत, राक्षसाला लाजवतील असे हे लोक आहेत, नीच वृत्तीचे एकदम. बरोबर आहे. मात्र आज जर यांना मोठ्या प्रकारची शिक्षा करण्यात आली धनंजयजी, तर मात्र या गुंडगिरीला कुठेतरी आळा बसेल आणि सर्वसामान्य माणूस सुखानं जगू शकेल का? कारण आत्ता तर कुठेतरी सगळं कुटुंब एकत्र आलेलं होतं. कुठेतरी थोड्याशा हालाकीच्या दिवसानंतर सुगीचे दिवस येतील असं देशमुख कुटुंबियांच्या बाबतीत घडत असताना हा नियतीचा घाला आणि एका बाजूला झालेली हत्या, सगळंच कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे या क्षणाला. याचा थोडाही विचार त्यांनी केला नाही. त्यांनी संतोष अण्णा हे कसे एकदा जाणून जर घेतलं असतं तर त्यांनी स्वतःला मारून घेतलं असतं, पण अण्णाला हात लावला नसता. अण्णाला फक्त त्यांनी माणूस म्हणून बघितलं, एक तिथं आलेलं सरपंच म्हणून बघितलं. त्यांनी जर गावातलं त्यांचं काम, समाजसेवा ह्या जर गोष्टी बघितल्या असत्या तर त्यांनी कधीही हिंमत केली नसती. परंतु जे काळी माया जमा झालेली आहे, त्यांच्या घरावर 4-4 पत्रे पण बसायला 20 लाखाची गाडी आहे. हे जे त्यांना करून दिलेलं सेटअप आहे, ह्या तालुका अध्यक्ष होता राष्ट्रवादीचा त्यांनी आणि ह्या लोकांनी सगळ्या मिळून, त्याच्यामुळे त्यांना कशाचीच भीती वाटत नव्हती. किती गुन्हे करा, खून करा, अशा प्रकारचे, आता त्यांनी ह्याच्यामध्ये आलंय का नाही माहित नाही मला, पण अशा प्रकारचे अत्यंत जास्तीत जास्त गुन्हे ह्यांनी केलेले. बरोबर आहे. मात्र हे तिथंच थांबले नाही म्हणून ह्यांनी खून केलेला आहे पुढचा. बरोबर आहे. ते न थांबता त्यांनी केलेल्या कृत्याचं त्यांच्यावरती आता कुठेतरी पोलीस प्रशासन असेल, ज्या प्रकारची कारवाई करताना दिसेल
त्याकडे आपलं लक्ष अशाच प्रकारे असेल. करुणाजी, मला आपल्याला एक विचारायचं आहे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या लढ्यासाठी उभे राहिलात, आज देशमुख कुटुंबियांसाठी देखील आपण उभ्या राहिलेले आहात. न्याय मिळेपर्यंत तुम्ही त्यांची साथ देणार आहात का? करुणाजी. 100% न्याय देण्यासाठीही मी त्यांचे सोबत आहे, देशमुख कुटुंबियासोबत. क्योंकि जसे मी बघितलेलं आहे, मला पण अशा लोकांचे धमकीचे कॉल येतात, तुम्ही तोंड उघडू नका याच्याबद्दल. हां. क्योंकि आज मी त्यांचे मुंडे घराण्याची सून आहे. धनंजय मुंडेची स्वतः बायको असताना मी त्यांचा विरोध केलेला आहे. क्योंकि हे जे घाणेरडा कृत्य झालेलं आहे, फक्त एकच व्यक्तीसोबत नाही झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, आज सगळे आपले जे हे संतोष देशमुख हत्या प्रकरणमध्ये सुरेश दस भावनी, अंजलीताई दमानी यांनी सगळं हे लोकांच्या उघडकीस केलेलं आहे. किती लोकांचे मर्डर झालेले आहे, किती लोकांची खंडणी केलेली आहे, काय केलेलं आहे. तर याच्यामध्ये सगळं मी कुठेतरी आपले मुलाबाळांचा न विचार करता, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यांचा मी विरोध केलेला या बाबतीबद्दल. आणि पुढे पण मी करत राहणार, जोपर्यंत फाशीची सजा झालेपर्यंत मी शेवटपर्यंत संतोष देशमुख हत्यामध्ये त्यांचे कुटुंब सोबत राहणार आहे. बरोबर आहे. एका बाजूला ग्वाही तुम्ही देतायत देशमुख कुटुंबियांना. धनंजयजी, खरं तर महाराष्ट्र तोपर्यंत शांत होणार नाही जोपर्यंत शेवटचा असलेला जो व्यक्ती आहे या संपूर्ण प्रकरणातला, त्याच्या दुष्कृत्याची त्याला शिक्षा होत नाही, तोपर्यंत हे सगळं आपण नेटास लावून धरणार आहोतच. धन्यवाद करुणाजी, धन्यवाद धनंजय देशमुखजी, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडल्या गेलात. तुम्हा दोघांनाही खरोखर हॅट्स ऑफ की ज्या प्रकारच्या अत्याचाराला हे कुटुंब किंवा या व्यक्ती सामोरे गेलेल्या आहेत, मात्र आजही महाराष्ट्रासमोर ते सत्य आणण्यासाठी तयार असल्याचं दिसतं. थेट अंजली दमानिया यांना मला प्रश्न करायचा आहे, देशमुख हत्याकांडाच्या टोळीचा म्होरक्या केवळ वाल्मिक कराड की आणखी कुणी आहे? मग हे सगळे वाल्मिक कराड जी कृत्य होत होता कशासाठी करत होते? त्याच्या मागे कोण होता की बाबा हा पैसा घेऊन तो काय एकटा खायचा? तर ह्या पैशातनं सगळ्याच्या सगळं धनंजय मुंडेपर्यंत पोहोचत असेल, पण तिथपर्यंत आपण कसे पोहोचणार? तोपर्यंत या चौकशा होत नाही. अवादाच्या कंपनीचे लोक सातपुड्यात गेले होते की नाही, त्यांचे टॉवर लोकेशन स्टेटमेंट की मे पासून किती वेळा मागण्या झाल्या, कुठे झाल्या, हे कुठे दिसत नाही आपल्याला. पण मग अंजलीताई, अमानुषतेच्या कळसानंतर फोटो जर असं असेल तर मारहाणीच्या व्हिडिओज मध्ये काय असेल? मला नाही वाटत ते कोणी बघितलं पण पाहिजे. कारण अतिशय म्हणजे आपण जर फोटो बघून आपल्याला झोप लागत नाही, तर विचार करा की कसं असेल. आणि ही माणसं सेल्फी काढत होती त्याच्यावर. सेल्फी म्हणजे काय माणसं आहेत ही? म्हणजे आई वडिलांचे ना संस्कार काय प्रश्न पडतो की काय त्यांना प्रेम, भावना, आपुलकी, माणुसकी नाही, त्यांना हृदय होतं की नाही? बरोबर आहे अंजलीताई, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. तुम्ही जे म्हणताय की त्यांना हृदय होतं का? सुरेश धस जी माणुसकीला काळीमा फासणारं हैवानी कृत्य आहे, त्याची शिक्षा व्हायला हवी, जेणेकरून अशा घटना या पुढच्या काळात घडू नये. काय करायला हवं? यांना सगळ्यांना म्हणजे तातडीचं कोर्ट जे आहे एक्सप्रेस, त्या कोर्टामध्ये ही केस चालवून ह्या सगळ्यांना फाशीची शिक्षा देणे हा एकमेव याच्यातला उपाय आहे. यांना फाशी गेलेलं जर बघितलं तर अशा प्रकारची हिम्मत महाराष्ट्रामध्ये परत कोणीही करणार नाही. ना कोणी आका तयार होईल, ना बोका होईल, ना बाका होईल, ना चाचा होईल. बरोबर, कोणीही तयार होणार नाही. इतकी भयानक क्रूरतेनं हत्या, एखाद्या माणसाची मजा घेतल्यासारखं केलं. हसत आहेत ते. इतक्या निर्गुणपणे मारहाण करून सुद्धा त्याचा शर्ट काढतायत, अंतर्वस्त्र काढतायत, त्याला ठोके टाकतायत, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने, आणि सेल्फी काढतायत. सगळ्यात वाईट काय आहे, सेल्फी काढलंय. यांना हैवान म्हणायचं का क्रूर कर्म म्हणायचं का, यांना काय म्हणायचं, नेमकं नाव कोणतं द्यायचं? विशालजी मला सांगा ना. बरोबर आहे सुरेशजी, आपल्या मनातल्या वेदना कळतात, मात्र या राक्षसी कृत्यानंतरही हसणं, त्यानंतर महाराष्ट्राचं यूपी बिहार झाल्याची होणारी चर्चा आज अक्षरशः प्रवासामध्ये आणि प्रत्येक वेळेला नाक्यावरती ऐकायला मिळाली. कायदा सुव्यवस्थेचे 3:13 वाजलेत का?
युपी बिहारला सुद्धा लाजवेल असं कृत्य यांनी केलंय. संपूर्ण राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल मी बोलणं उचित होणार नाही असं मला वाटतं. कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे, परंतु आमच्या बीड जिल्ह्यामध्ये काय झालं, हे जे आका आतमध्ये गेलेत ना, वाल्मिक कराड, वाल्मिक कराड यांच्या शिफारशीवर PI यायला लागले, वाल्मिक कराडच्या शिफारशीवर DYSP यायला लागले, वाल्मिक कराडच्या शिफारशीवर SP यायला लागले आणि त्याचं पत्र धनंजय मुंडेंचं त्याला असायचं. आणि मग हे असे जे लोक अधिकारी लायकीचे नाहीत अशा प्रकारचे अधिकारी तिथं आणून बसवायचे. अधिकाऱ्यांना मी सांगल तेच करायचं. त्या परळी मतदारसंघामध्ये तर हे म्हणल्याशिवाय चॅप्टर सुद्धा दाखल करून घेत नव्हतं. चॅप्टर केस. मग पुढच्या केसेसचं तर फार झालं. म्हणजे यांच्या माणसांनी एखाद्याला हातपाय मोडले, 307चा गुन्हा दाखल झाला, तर हे गुन्हा दाखल होऊन देत नव्हते. तर त्या पोलिसला सांगायचं गुन्हा दाखल करू नको. इतक्या खालच्या दर्जाचं पोलिसिंग आमच्या इथं झालं. आणि सगळ्यात वाईट म्हणजे बिंदू नामावलीच्या नावाचे 3-13 वाजले. एकाच कॅटेगरीचे लोक मोठ्या प्रमाणावरती एका जिल्ह्यामध्ये एकत्रित करून त्याचा सुद्धा गैरफायदा या ठिकाणी घेण्यात आला. मग हम करे सो कायदा. आम्ही म्हणून आका म्हणून तेच, आका सांगल तेच, आणि आकाच्या आकाला सांगितलं ते म्हणायचं आकाकडं बघा. म्हणजे आकाला यांनी पालकमंत्रीपद भाड्याने दिलं, यांनी कृषी मंत्रीपद भाड्याने दिलं, अजून कोणतं खातं यांच्याकडे होतं ते सुद्धा भाड्याने दिलं. आणि जो घरगडी असलेला माणूस, जो पंचा टाकून घरं पुसायचा, तो घर पुसणारा माणूस जर जिल्ह्याचा मालक झाला तर काय होणार? तर त्याचं उत्तर हे आहे. आज धनंजय मुंडेंना सुद्धा कदाचित ती मी जे म्हणतोय ती 19 ऑक्टोबरची बैठक जर सातपुड्यावरती झाली असेल तर धनंजय मुंडे सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी होऊ शकतात असं मला या ठिकाणी म्हणायचं. बरोबर आहे. आपल्यासोबत मनोज जरांगे देखील आहे. मी त्यांच्याकडे जातो, मग सुरेशजी आपल्याकडे येतो, अंजलीजी आपल्याकडे येतो. नैतिकतेच्या मुद्द्यावरती आपण राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडे सांगतात. मनोज जरांगेजी, त्यांनी केलेला हा दावा तुम्हाला पटतोय का? यांच्याकडं संस्कार, नैतिकता हे यांच्या याच्यात नाही येते, त्यांच्या पुस्तकात नाही ती. हे असल्या गोष्टी नाही. संस्कार, पुरोगामित्व, चांगले विचार बदलणं, एकमेकाच्या मध्यस्थी करणं, प्रामाणिकपणा, त्याग, नैतिकता, हे असल्या गोष्टी नाहीत त्यांच्याकडं. संस्कार ही वेगळीच विचारसरणी. बरं झालंय महाराष्ट्रापुढे आली, विचारसरणीच वेगळी आहे. उद्धटपणाच्या वागणुकी, माजुरडेपणाच्या वागणुकी राज्यासमोर आल्या, फडणवीस साहेब अजितदादांसमोर आल्या. हे चांगलं झालं, कारण त्यांच्या लक्षात आलं आपल्या सत्तेत राहून किती वेगळ्या प्रकारचे कारनामे करतोय. हे बरं झालं, सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि आमच्याही समाजाचं आलं, हे एक लई चांगलं झालं. म्हणजे उद्याच्याला यांना तांब्याभर पाणी द्यायचं काम नाही. त्यांच्याशी असंच कडवटपणानं वागावं लागणार आहे. कारण एखाद्या लेकराची ती क्रूर हत्या धनंजय मुंडेंनी घडून आणणं, त्याच्यात धनंजय मुंडे जबाबदार असल्यामुळं इथून पुढे हे सगळे लोक सारखेच आहेत. त्याची टोळी सगळे सारखे. तिथून पुढे यांना जवळ करणे नाही म्हणजे नाही. कोणाच्या तरी घरातले लेकरू मारले म्हणजे आपल्याच घरात मारले. हे तोंड बघायला सुद्धा लायकीचे नाही. नाही, हे झालं तुमचं मत. मात्र मुंडेंवरती राजीनाम्यासाठी प्रचंड प्रमाणात दबाव असल्याचं देखील बोललं गेलं होतं. CIDला उतरावं लागलं. बरं, या प्रकरणात आता वेळ का लागला असावा असं वाटतं आपल्याला? हे काय होतं, एक पद्धतशीरपणानं छुपा अजेंडा राबवला होता या प्रकरणात सरकार. अच्छा. हे कळत असून सुद्धा न कळण्याच्या भूमिकेत हे सगळेजण जाणून बुजून होते. त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा सरकारची किती बदनामी होईल आता, हे प्रकरण खूप मोठं होणार आहे. कारण याच्यात 100-200 पेक्षा जास्त सहआरोपी होणार होती. एवढी साखळी मोठी. धनंजय मुंडेचा काय रोल आहे सरकारला सगळ्या गोष्टी माहीत होत्या. म्हणून यांनी पद्धतशीरपणानं त्यांना ते संपवायचं होतं. पण ते संपत नाही विषयात. कारण जसं याने राजीनामा हसत दिलेला आहे, हसत दिलाय म्हणजे नाही का, खून करताना ते लोक हसले आरोपी, तसं ज्याला हसत आणखीनही माजुरडेपणा, उद्धटपणा अंगात आहे यांच्या. हसतच म्हणायला लागतो त्याला. कारण वैद्यकीय कारण दिलं ना त्याने, दवाखान्यात जायचंय मला असं कारण दिलंय त्यांनी. म्हणजे नैतिकता, संस्कार ह्या गोष्टी यांना नाहीत. आजही उद्धटपणाची, आणि ती राज्यापुढे दाखवला त्यांनी. आणखीनही त्याने पश्चाताप व्यक्त केला नाही की माझ्या लोकांना खूप वाईट क्रूर खून केला,
मला पश्चाताप आला, मी राजीनामा देतो, आणखीनही म्हणत नाही. त्यामुळे शेवटी याची हकालपट्टी करून याला लाथ मारून त्याला काढावं लागलेलं आहे. त्याने उद्धटपणा दाखवलाच, मला दवाखान्यात जायचं या हिशोबाने. याही सरकारला गोष्टी माहित आहेत, पण सरकार का दबत होतं माहित नाही, पण तो 302 मध्ये जाणार. बरं, असं तुम्हाला वाटतंय? थेट मला प्रश्न सुरेशजी धस यांना विचारायचा आहे. सुरेश धसजी, कृष्णा आंधळे अद्यापपर्यंत अटकेत नाहीये. कृष्णा आंधळेचं या लोकांनी काही केलंय का? नाही, तसं आपल्याला काय म्हणता येणार नाही. विशालजी माझा स्वतःचा म्हणजे ही निर्घुण हत्या आहे, परंतु काही 302ची जी प्रकरणं होतात त्या प्रकरणामध्ये साधारणतः एक 8, 9, 10 आरोपी असले तर एक आरोपी जो आहे तो 1 किंवा 2 आरोपी साधारणतः हे भाईगांध्या पार्ट्या असतात, त्यांना काही घेणं नाही देणं नाही, काय नाही, आईवडिलांचं घेणं नाही, कुटुंबाचं घेणं नाही, हे कुणीकडे हिंडत बसतात. तशा पद्धतीने हे कुठंतरी फिरतायत. म्हणजे याचा अर्थ तो अटक होऊ नये असं माझं मत नाही. तो अटक झालाच पाहिजे, बरोबर, परंतु त्याचं काही बरं वाईट झालं असेल हे काही मला खरं वाटत नाही किंवा मी तसा या ठिकाणी दावा करणार नाही. बरं, एका बाजूला आता धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मात्र आमदारकीचं काय होणार? पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल असं आपल्याला वाटतं का? नैतिकतेची धनंजय मुंडेंची गाठच नाही आहे. नैतिकता आणि धनंजय मुंडे हे कुठं व्याख्यातच बसत नाही. कारण त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. त्यांचं ट्विट काय ते पाहिलं का तुम्ही धनंजय मुंडेंचं? हो, त्यांचं ट्विट असं आहे, मी दवाखान्याच्या कारणामुळे राजीनामा देतो. हो, म्हणजे त्यांच्यात तरी मेळ आहे का? राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणतायत, तिकडून प्रेस नोट घेतायत की नैतिकतेच्या आधारावर आम्ही राजीनामा दिला. आणि नैतिकतेच्या आधारावर तुम्हाला राजीनामा द्यायचा होता तर अजितदादांनी 2 का 3 आठवड्यापूर्वी बोलले होते. तुम्हाला आठवतं का विशालजी? हो हो, आठवतं. अजितदादा बोलले होते की मी माझ्यावरती एकदा असंच आलं होतं तर नैतिकता म्हणून मी राजीनामा दिला होता. बरोबर. धनंजयनी सुद्धा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचा का नाही त्याचं त्यांनी ठरवावं. आता हे वाक्य जर अजितदादा पवार सारख्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे, त्यांचा अशा पद्धतीचे शब्द आल्यावर एका मिनिटात राजीनामा द्यायला पाहिजे. आणि धनंजय मुंडेंना मी जवळून पाहतो, अजितदादांनी बरेचसे उपकार मला वाटतं त्यांच्यावरती केलेले आहेत. त्या एक मंत्रिपदच काय 100 मंत्रिपद अजितदादावरून वळून फेकून द्यायला पाहिजे होते. त्यांनी एक मंत्रिपद काय घेऊन बसलात तुम्ही? मग त्यांनी 2 आठवड्यापूर्वी 3 आठवड्यापूर्वी स्टेटमेंट करूनही यांनी राजीनामा दिला नाही. नंतर काल परत अजितदादांनी त्यांना सांगितलं तरी राजीनामा दिला नाही. अंदर की बात आम्हाला अशी कळली की शेवटी काल सह्याद्रीवर राज्याचे मुख्यमंत्री म्हणले उद्या सकाळपर्यंत तुमचा राजीनामा जर नाही दिला तर मी तुम्हाला वगळण्याचा प्रस्ताव किंवा तुमचं नाव वगळण्यात आलेलं आहे असं मी राज्यपालांना कळवीन. असा सज्जड दम राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांना दिला. त्याच्यानंतर त्यांनी राजीनामा दिला अशी माझी माहिती. बरोबर आहे, मात्र वेळ काढूपणा झाला असं जे आता मगाशी तुमच्या उल्लेखात आलं. अंजलीताई, मुख्यमंत्री आधीपासून राजीनाम्याचा आग्रह करतात तर मग कसली वाट पाहिली जात होती? अगदी. आणि त्यांना राजीनामा कशाला हवा होता? त्यांनी बडतर्फीचे आदेश का नाही दिले? कारण हे जे आपण आज फोटो बघितलेत हे ते गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे ते 2-2.5 महिन्यापासून आले असतील. मग 2.5 महिने हे जर त्यांना सगळं माहिती होतं तर अशावर पण त्यांची पाठराखण करणं किंवा हा निर्णय अजित पवार घेतील, मग ते अजित पवार म्हणणार मुख्यमंत्री घेतील, का चालवलं? का केलं ते सगळं? आणि तुम्हाला निर्णय घ्यायला एक मुख्यमंत्री असा माणूस माझ्या मंत्रिमंडळात राहणार नाही हे म्हणायला ताकद लागते. ही ताकद तुमच्यात का नव्हती? मुळात हा प्रश्न आहे. बरोबर आहे अंजलीताई, जसं तुम्ही म्हणालात. मात्र मनोज जरांगेंकडे मी जातो. मनोजी, पंकजा मुंडेंनी म्हटलं की धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्यायलाच नको होतं. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? विचाराचे देव, दुसरं काय म्हणायचंय? कारण त्यांच्या टायमाला सुद्धा हेच होता ना, पुढे होऊन यांनीच घातलं त्यांना. त्यावेळेस मंत्रिपदावरून हेच यांनी घालायला पुढे होऊन हेच होता. 1 क्रमांक 1ला 1 नंबर हेच होता सगळ्यात पुढं. बरं, त्यांनी एखादा शब्द म्हणणं
म्हणजे काय लय वाईट गोष्ट आहे का? हम्म, ते तर फक्त शब्द बोलले मला वाटतं. हम्म, हे तर लय आरडत होतं. नांगरावर उभा केल्यासारखं. पहिला 6 बैल नांगर होता आणि वर शिवाट्यावर उभा राहत होत्या. मोठ्याने आरडू आरडू गाणं म्हणायचे. तसं हे मोठे मोठ्याने आरडत होतं मंत्रिपद घालायसाठी. हिने बिचारीने तर मंत्रिपद बी नाही घातलं वाटतं त्याचं. शेवटचा शब्द व्हायना म्हणून द्यावा ना, तेवढा तरी आनंद त्यांना व्यक्त करू द्यावा. नाही पण मग मनोजजी, संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवर आता कोणती कारवाई झाली पाहिजे, तुमचं मत काय आहे या संदर्भात? 3 ते 4 महिन्याच्या आत त्यांना चौकात फाशी देऊन त्यांना गोळ्या घालावं, कारण अशी क्रूर घटना राज्यात देशात झालेली नाही. म्हणजे इथून पुढे होणार नाही. 100-150 जण 6 आरोपी होणं गरजेचं आहे. तिसरं की ते 2 आरोपी कोण आहेत ते सुट्टा कामा नये. हा, पुराव्याचं कारण समोर करू नये, कारण आत बसून जर यांनी काही षडयंत्र केलं असलं तर ही देशमुख कुटुंबाला धोका होऊ शकतो, हे सुटून जर गेले पुन्हा. अच्छा, आणि धनंजय मुंडे 302 मध्ये मुख्य आरोपी करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळेच यांनी ते खुन आणि खंडण्या मागितलेल्या. बरं, आणि असं 1 नंबरचा आरोपी ते सनमाड का खरमाड कोण आहे, त्यांनी जाहीरपणानं म्हणलं पाहिजे की मी धनंजय मुंडे साठीच हे पैसा कमवलेला आहे, त्याला दिलेला आहे, राजकारणात दिलेला आहे, पद घ्यायला दिलेला आहे, मंत्रिपदासाठी दिलेला आहे, सत्ता उपभोगण्यासाठी दिलेला आहे, खुन सुद्धा मी त्याच्यासाठी केलेले आहेत, असं त्या 1 नंबरच्या आरोपीने सांगितलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी एकट्यानं पाप डोक्यावर घेऊन मरू नये, कारण ते आता मरणार आहे. आताच कार्यक्रम झाला त्याचा आता. आणि बरं. त्याच्या कुटुंबाने सुद्धा सांगायला पाहिजे की धनंजय मुंड्यासाठीच त्यांनी इतकं मोठं पाप डोक्यावर घेतलेलं आहे. त्याला पैसा दिलेला आहे, खंडण्या मागून, चोऱ्या करून, डाके टाकून, लोकांचे पैसे लुबाडून, आणि खुन सुद्धा त्याच्यासाठी केलेले आहेत. म्हणजे अर्ध पाप याला द्यावं. नसता ह्यो मोकळा येणार आहे, इकडं हाटलात बस, इकडं बस, तिकडं फिर. यांनी अर्ध पाप त्याच्या वाट्याला 1 नंबरच्या आरोपीनं दिलंच पाहिजे, कारण त्याच्यासाठी पाप त्यांनी केलेलं आहे. बरोबर आहे. खूप गंभीर वक्तव्य आहे आपलं आणि अपेक्षाही ठेवताय आपण. सुरेश धसजी, संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा आका तुरुंगात आहे आणि आता आकाचा आका कोण हे तुम्ही कधी सांगणार आहात? कधीचा सस्पेन्स क्रिएट करून ठेवलेला होता आपण? आकाचा आका धनंजय मुंडे आहे ना, मी नाव घेतलेलंच आहे. आकाचा आका धनंजय मुंडे आहे आणि धनंजय मुंडेंवरती माझं एकच ऑब्जेक्शन आहे की 19 ऑक्टोबरला जी खंडणीच, कारण हे प्रकरण घडलेलं आहे कशातून, खंडणी मुळे ह्या संतोष देशमुखला मारण्यात आलेला आहे. फक्त खंडणीला आडवा येतो म्हणून. मग खंडणीची एक बैठक पंडित अण्णांनी बांधलेल्या घरावर झाली, म्हणजे त्यांचं ऑफिस म्हणतात ते. आणि दुसरी बैठक ही त्यांच्या सातपुडा बंगल्यावर झाली. त्या बैठकीला धनंजय मुंडे होते, अंजलीताईंनी देखील वाल्मिक कराड होते, त्याच्यानंतर तांबोळी म्हणून अधिकारी होते आवादा कंपनीचे, आणि शुक्ला म्हणून अधिकारी होते. अच्छा, मग ह्या सगळ्या जणांचे जर मोबाईल तिथं आले सातपुडा बांगल्यावर, तर मग पर्यायानं काय होत आहे की या खंडणीच्या प्रकरणामध्ये आपसूक धनंजय मुंडे सुद्धा सह आरोपी म्हणून येऊ शकतात असं मला वाटतंय. आता बरं, पण सह आरोपी हा मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय, मग धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी होतीये, ती तुम्ही लावून धरणार आहात का? नाही, ते जर तिथं असले, त्यांचा प्रेझेन्स असला आणि त्यांनी 2 कोटी रुपये खंडणी मागितली असेल तर 100% आरोपी करायला पाहिजे. धनंजय मुंडेच काय त्याच्यात, उद्याच्याला मी असलो आणि देशातला कोणताही व्यक्ती असला तरी ते जर त्याचे इन्व्हॉल्वमेंट आलं तर इन्व्हॉल्वमेंट आल्याच्या नंतर कोण रोखणार आहे? SIT रोखू शकत नाही, कारण SIT म्हणेल की तुमचं इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि SITने जे चार्जशीट त्या ठिकाणी दाखल केलंय त्याच्यामध्ये पहिला ओळीमध्ये स्वतःचा सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार अबाधित राखून हे चार्जशीट दाखल केलेलं आहे. बरं, त्याच्यामुळे आणखी सप्लिमेंटरी चार्जशीट होण्याची आवश्यकता आहे. धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंबानी 7 मागण्या केल्या होत्या, त्याचं पत्र मुख्यमंत्र्यांकडे मी दिलं. त्यातली 1 मागणी मंजूर झाली, पण मागच्या खालच्या 6 मागण्या आहेत. त्या 6 मागण्याच्या बाबतीमध्ये अजून चौकशी होण्याची आवश्यकता आहे. चौकशी होणं गरजेचं आहे. यांना कोणी मदत केली? मुकादम म्हणून तो जो वायभाषा आहे, वायभाषेने सुदर्शन घोलेला डेंजर आरोपी केलं, म्हणजे त्याची हिंमत वाढवत गेला. म्हणूनच त्यांची हिंमत, संतोषचा खून इतक्या निर्घुणपणे, निर्दयीपणे
आणि बरं, वेळेच्या कमतरतेमुळे मी आपल्याला थोडं थांबवतोय. मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. मात्र मनोजजी, आरोपींवरती अपेक्षित कारवाई न झाल्यास पुढचं पाऊल तुमचं काय असेल? देशमुख कुटुंबाला तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही होणार. चार्जशीटच्या अंदाजानुसार, आताच्या एवढ्याच माहितीनुसार हे फासावर जाणार. फक्त स्टँडर्ड ट्रायल चालून पडदिशी लगेच निकाल द्यावा. ही पहिली घटना अशी करावं राज्यात देशात की 4 महिन्याच्या आत निकाल लागला, लगेच फासावर गेले, फाशी देऊन गोळ्या पण घातल्या आणि सगळे 6 आरोपी केले. मंत्री असून सुद्धा याच्याच बंगल्यावरती कट शिजला, त्याच्यानंतर मस्साजोगला कट शिजला त्या तिरंगा हॉटेलवर, नंतर त्यांच्या सरकार कार्यालयात पक्षाच्या तिथं शिजला. असा कट शिजून हे स्वतः 302 मध्ये धनंजय मुंडे आहे आणि खंडणी सुद्धा त्याच्यासाठीच मागितलेली आहे. आणि दुसरं असं की हे लोक बन त्याचेच आहेत, म्हणून याच्यावर 302 दाखल झालाच पाहिजे. आम्ही ही टोळी आत घातल्याशिवाय गप्प बसत नाहीत. आता इथून पुढे जर मराठ्याला यांनी त्रास दिला, आता ह्या टोळीकडे आमचा मोर्चा वळालेला आहे. आता मोहीम आमची तिकडे, यांना सगळ्यांना जेलमध्ये सोडतो. लय उद्धट वागणूक आहे, यांना संपवणं गरजेचं आहे. नक्कीच मनोजजी, धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याबरोबर चर्चा केली. सुरेशजी धस, अंजली दमानियाजी, धनंजय देशमुखजी आणि धन्यवाद आपले करुणाजी देखील की आपण या चर्चा सत्रात आमच्यासोबत जोडल्या गेला होता त्यासाठी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.